चला आज आपण हैदराबादी मटन बिर्याणी कशी बनवायची शिकूया। तांदळाला धुवून घ्यावे व ते भिजवत ठेवावे, त्यानंतर कांदे परतून घ्यावे। ही सर्व सामग्री आपल्याला बिर्याणीसाठी आवश्यक आहे। मटनमध्ये मीठ, लसूण, कस्तुरी मेथी, लिंबू, बिर्याणी मसाला व त्यानंतर मिक्सरमध्ये परतलेले कांदे, टोमॅटो, लिंबू, पुदिना, कोथिंबीर व लाल तिखट घालून हे सर्व सामग्री आपण मिक्सरला लावून घ्यावी। मटणामध्ये टाकलेले मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे व केलेली गिरवी आपण परत मटणामध्ये टाकून हे अर्ध्या घंट्यासाठी ठेवावे। गरम तेलामध्ये आपण जिरे टाकून घ्यावे व केलेले मॅग्नेट त्यामध्ये टाकावे व मॅग्नेटमधील मटण 90% शिजेपर्यंत आपण व्यवस्थितरित्या वाफवून घ्यावे। मटण शिजेपर्यंत तोपर्यंत आपण साईडला भात शिजवण्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवावे। खडे मसाले, कोथिंबीर, पुदिना टाकून आपण ते पाणी उकळत आल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ टाकावे। तांदूळ 70% शिजल्यानंतर भाताची पहिली लेअर आपण लावून घ्यावी। त्यावर आपण शिजवलेल्या मटणाची लेअर सुद्धा लावून घ्यावी व मग त्यावर अजून एक भाताची पूर्ण लेअर लावून घ्यावे व आपण भाजलेले खुसखुशीत कांदे, पुदिना व कोथिंबीर त्यावरती टाकावे। त्याचबरोबर त्यामध्ये तूप टाकणे अतिशय आवश्यक आहे, त्याशिवाय आपल्या बिर्याणीला चव येणार नाही। लो गॅसवर या प्रकारे आपण 30 मिनिट बिर्याणीला दम द्यावे व त्यानंतर आपण बिर्याणी काढून बघू शकता। आपली बिर्याणी अगदी चविष्ट झालेली असेल।